तर अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये माहिती करून घ्यायचं आहे की नेमकं या ठिकाणी तुम्हाला किती प्रीमियम द्यायचं आहे, या ठिकाणी शासन किती द्यायलंय, विम्याची रक्कम जर नुकसान झालं तर किती आहे, या ठिकाणी तुम्हाला कशा क्रॉपला भरताय तुम्ही आणि कोणती कंपनी तुम्हाला या ठिकाणी विमा प्रोव्हाइड करणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. या ठिकाणी प्रधानमंत्री पीक विमा योजना, या ठिकाणी पीक विमा भरायला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांची. तर याच्यामध्ये आता असं झालेलं आहे, ₹1 पहिले या ठिकाणी पीक विमा निघायचा, परंतु आता ते कॅन्सल झालेलं आहे, ते या ठिकाणी संपुष्टात आलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही कोणतंही धान्य असेल किंवा कशाचाही या ठिकाणी पीक विमा भरत असाल, तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये लावलेला असेल या ठिकाणी शेतीमध्ये, तर त्याला या ठिकाणी वेगवेगळी रक्कम द्यावी लागते किंवा वेगवेगळी रक्कममध्ये या ठिकाणी पीक विमा भरावा लागतो. तो या ठिकाणी तुम्हाला कसं माहित होणार की याच्यामध्ये तो पीक विम्याची किंमत तीच आहे म्हणून, आणि कोणती कंपनी याच्यामध्ये तुम्हाला पीक विमा देणार आहे, पीक विमा तुमचं नुकसान झालं तर कितीपर्यंत भेटेल तुम्हाला, आणि तुमचं हेक्टर वाईज या ठिकाणी तुम्हाला किती रक्कम लागणार आहे. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही गुगल क्रोम वरती किंवा या ठिकाणी कोणत्याही ब्राउझर वरती यायचंय. त्यामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला मोबाईल जरी असेल तरी तुम्ही त्याच्यावरती नवीन ब्राउझर ओपन करून घ्या. त्यामध्ये बघा pmfby.gov.in ही वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. टाकल्यानंतर बघा या पद्धतीचं पेज जे आहे ते ओपन होईल. यामध्ये बघा कृषी एवं किसान कल्याण मंत्रालय म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना याच्या थ्रू या ठिकाणी भरली जाते. यामध्ये बघा वेगवेगळे डॅश या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. यामध्ये शेतकरी कॉर्नर आहे, स्वतः पीक विमासाठी अर्ज करा. तर शेतकरीमध्ये तुम्ही स्वतः करू शकतात किंवा सीएससी सेंटर जिथं असेल, कॉमन सर्व्हिस सेंटर, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा पीक विमा तुम्हाला भरता येतो. त्यामध्ये सीएससी सेंटरवाले फक्त त्यांचे चार्जेस घेतात. बाकी जी तुमची फीस असेल ती कशी बघायची आपण बघणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी बघा कॅल्क्युलेटर आहे. अर्जाची स्थिती तुम्ही अर्ज भरल्यानंतर कशा पद्धतीने जाणून घ्यायचे ते याच्यावरती क्लिक करून बघू शकतात. यामध्ये बघा तुमची जर काही तक्रार असेल तर यामध्ये पिकांच्या नुकसानीची माहिती द्याबद्दल या ठिकाणी तुम्ही याच्यावरती सुद्धा अप्लाय करू शकतात. हवामानाची माहिती पाहिजे असेल आणि डेटा प्रणाली बघायची असेल तर याच्यामध्ये बघू शकतात. आणि प्रत्यक्ष वेळेत पिकांचे निरीक्षण आणि छायाचित्रांचं संकलन करणं याच्याद्वारे शक्य आहे. तर यामध्ये आपल्याला बघायचंय, सर्वात प्रथम तुम्हाला कॅल्क्युलेटर वरती यायचं. या ठिकाणी विमा प्रीमियम जाणून घेण्यासाठी त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. या ठिकाणी बघा अशा पद्धतीचं एक डॅशबोर्ड जो आहे तो तुमच्या समोर ओपन होईल. यामध्ये बघा सीझन दिलेला असेल, वर्ष दिलेलं आहे, योजना दिलेली आहे, राज्य निवडायचंय, जिल्हा आणि क्रॉप करा. ठीक आहे. या ठिकाणी बघा सीझन, बघा आता सीझन जो आहे तो आपला खरीप चालू आहे, तर खरीप निवडून घ्या. तुम्हाला वर्ष निवडायचं आहे. या ठिकाणी प्रत्येक वर्षाचं वेगवेगळं आहे, तर 2025 चालू आहे, 2025 साठी विमा भरतोय आपण. या ठिकाणी योजना निवडायची आहे, प्रधानमंत्री फसल बीमा योजना. लक्षात घ्या, खालची निवडू नका, वरची निवडा, प्रधानमंत्री फसल बीमा योजना. राज्य निवडायचंय तुम्हाला. राज्य बघा या ठिकाणी दिलेले आहेत वेगवेगळे, तर आपण महाराष्ट्र राज्य निवडायचंय. जिल्हा तुम्ही निवडा. या ठिकाणी मी बीड जिल्ह्यामध्ये राहतो, तर बीड जिल्हा या ठिकाणी निवडत आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला आता क्रॉप करावरती क्लिक करायचंय. क्रॉप केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला ब्लॅक ग्रॅम उडद दिसेल, कॉटन कापस आहे. या ठिकाणी इंग्लिश आणि मराठीमध्ये थोडक्यात नावं दिलेली आहेत. तुम्हाला जे नाव या ठिकाणी समजत असेल ते तुम्ही ओळखून घ्या. ग्रीन ग्राम मूग डाळ आहे, ग्राउंडनट पीनट म्हणजे या ठिकाणी शेंगा असतात जमिनीमधल्या ते आहे, मेज आहे, मक्का, ओनियन कांदा आहे. या ठिकाणी बघा पर्ल मिलेट बाजरा आहे. या ठिकाणी पीएमपी म्हणजे रेड ग्राम, अरहर आणि तुराची डाळ आहे. या ठिकाणी सोरगुम म्हणजे जवार, ग्रेट मिलेट आहे, आणि सोयाबीन भात आहे. ठीक आहे, सोयाबीनचं सुद्धा दिलेलं आहे. या ठिकाणी बघा तुम्ही उडद असेल किंवा सोयाबीन असेल तर आपण टाकून बघूया. ओनियन टाका. या ठिकाणी एरिया इन हेक्टर याच्यामध्ये दिलेला असेल तर तुमचा ज्या ठिकाणी तुम्ही कांदे लावलेले आहेत तो एरिया किती आहे हे तुम्हाला माहित पाहिजे गट नंबर नुसार. तर ते या ठिकाणी टाकून घ्या किती एरिया आहे हेक्टरमध्ये. तर समजा 1.5 हेक्टर असेल तर तुम्हाला हे टाकल्याच्या नंतर कॅल्क्युलेटर वरती या ठिकाणी क्लिक करायचंय. क्लिक झाल्याच्या नंतर बघा या पद्धतीची माहिती येईल. महाराष्ट्र खरीप प्रधानमंत्री फसल विमा योजना 2025. या ठिकाणी इन्शुरन्स कंपनी दिले. तर ही बघा आपण कांदा निवडलेला आहे, तर कांद्यासाठी बघा ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड ही कंपनी तुम्हाला या ठिकाणी इन्शुरन्स प्रोव्हाइड करणार आहे. सम इन्शुरन्स रुपीज हेक्टर 68,000 आहे. ठीक आहे. या ठिकाणी शेतकरी भाग आहे या ठिकाणी 5% आणि विमाशास्त्रीय दर आहे 15%चा. कट ऑफ डेट या ठिकाणी दिलेली आहे. क्रॉप कोणतं आहे तर कांदा आहे. या ठिकाणी ओनियन. किती हेक्टर मध्ये आपला एरिया 1.5 हेक्टर आहे. शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रीमियम किती आहे म्हणजे तुम्हाला 1.5 हेक्टर साठी कांद्याला 5,100 रुपये भरावे लागतील, आणि शासनाने तुमच्यातर्फे या ठिकाणी भरलेला प्रीमियम असेल 10,200 रुपये. लक्षात घ्या, तुमचं हे तुम्ही भरणार आहात
आणि हे तुमच्या थ्रू या ठिकाणी शासन भरणार आहे. तुम्हाला जर नुकसान झालं या ठिकाणी कांद्याचं या ठिकाणी कशा प्रकारे, तर विम्याची रक्कम जी काही येणार आहे ती 1,02,000 रुपये राहणार आहे. त्यानंतर तुम्ही बॅक या ठिकाणी आल्याच्या नंतर पुन्हा या ठिकाणी तुम्हाला सेम या ठिकाणी करायचंय, सिलेक्ट करायचंय वर्ष, त्याच्यानंतर योजना सिलेक्ट करायची, राज्य सिलेक्ट करायचं या ठिकाणी आणि जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुमचा. या ठिकाणी क्रॉप या ठिकाणी सिलेक्ट करा. आता या ठिकाणी तुम्ही जर सोयाबीन लावला असेल तर या ठिकाणी सोयाबीन करा आणि या ठिकाणी तुम्हाला सेम ॲज इट इज हे एरिया जो आहे तो तुमच्या हिशोबाने टाकायचा आहे आणि कॅल्क्युलेट करायचा आहे. या ठिकाणी बघा याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी ICICI लोंबार्ड इन्शुरन्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड या ठिकाणी 58,000चा जे आहे इन्शुरन्स आहे या ठिकाणी. शेतकऱ्यांचा भाग आहे याच्यामध्ये 2% आणि विमाशास्त्रीय दर आहे 12.26चा. सोयाबीन आहे 1.2 हेक्टर. तुम्हाला याच्यासाठी लागणारा प्रीमियम बघा 1,392 रुपये. तर ओनियनचा 5,000च्या वर होता आणि याचा 1,392 आहे. शासन किती भरायले 7,140 रुपये आणि विम्याची रक्कम तुम्हाला किती भेटणार आहे या ठिकाणी 1.2 हेक्टरसाठी तर 69,600 रुपये. तर या पद्धतीने तुम्हाला लक्ष घ्यायचंय. पुन्हा तुम्ही आणखी एखादा बघा या ठिकाणी पुन्हा तुम्हाला सेम प्रोसिजर करायची आहे. आणि या ठिकाणी बघा तुम्ही अजून काहीतरी समजा ग्राउंड नट असेल किंवा मूगडाळ असेल किंवा कापूस लावलाय तुम्ही तर कापसासाठी सिलेक्ट करा आणि त्यात सुद्धा तुम्ही किती हेक्टरवरती ते लावलेलं आहे ते सिलेक्ट करा आणि या ठिकाणी कॅल्क्युलेट करा. या ठिकाणी बघा तीच कंपनी आहे ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड. 60,000 हेक्टर या ठिकाणी प्रति दिलेला आहे त्यांनी. शेतकरी भाग आहे याच्यामध्ये 3% आणि विमाशास्त्री दर 3% आहे. क्रॉप बघा कापूस आहे या ठिकाणी दिलेला, कॉटन मध्ये तुम्ही सिलेक्ट केलेला 1.5 हेक्टर आहे. 2,700 रुपये तुम्हाला प्रीमियम भरायचं आहे आणि या ठिकाणी शासन कापसासाठी कोणतंही प्रीमियम देणार नाहीये आणि 90,000 रुपये तुम्हाला जी आहे 90,000 रुपये तुम्हाला विम्याची रक्कम भेटणार आहे. तर शासनाचा या ठिकाणी काही भार नाहीये, तुमच्याकडेच आहे 2700 रुपये तुम्हाला भरावे लागतील. या पद्धतीनेच तुम्हाला या ठिकाणी बाकीचे जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी प्रत्येक वेळी तुम्हाला सेम प्रोसिजर करायची आहे याच्यामध्ये जाऊन. तर अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये माहिती करून घ्यायचंय की नेमकं या ठिकाणी तुम्हाला किती प्रीमियम द्यायचं आहे, या ठिकाणी शासन किती द्यायलंय, विम्याची रक्कम जर नुकसान झालं तर किती आहे, या ठिकाणी तुम्हाला कशा क्रॉपला भरताय तुम्ही आणि कोणती कंपनी तुम्हाला या ठिकाणी विमा प्रोव्हाइड करणार आहे. या व्यतिरिक्त जर तुम्ही CSC सेंटरवरती भरत असाल तर तिथले जे काही चार्जेस असतील ते तुम्ही त्यांना देऊ शकतात. परंतु ओरिजिनलमध्ये तुम्हाला या ठिकाणी किती प्रीमियम भरायचे ते तुम्ही स्वतः या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतात. तेही तुमच्या एरियानुसार, हेक्टरनुसार किंवा एकर किंवा गुंठ्यानुसार. तर लक्षात घ्या या ठिकाणी याप्रमाणेच तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. त्यानंतर तुम्ही नाही का पुढे चालून अर्जाची स्थिती तुम्ही या ठिकाणी जाणून घेऊ शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी पीक विमाची माहिती तुम्हाला या ठिकाणी सर्व भेटणार आहे. या ठिकाणी कॅल्क्युलेटर आहे याचं, त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटते की कोणता हंगाम आहे, त्याच्यामध्ये तुमचं हेक्टर किती आहे या ठिकाणी क्षेत्र आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काय पीक लावलेलं आहे आणि त्यानुसार तुम्हाला कोणती कंपनी या ठिकाणी पीक विमा देणार आहे. तसंच त्या ठिकाणी नुकसान जर झालं तर तो पीक विमा किती असेल, त्याच्यामध्ये सरकार किती भरतंय आणि तुम्हाला किती भरावे लागतात, या सगळ्या गोष्टींची माहिती आता सरकार देत आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात. तर ऑनलाईन मध्ये एकदा तुम्ही चेक करून घ्या आणि त्यानंतरच 31/7/2025 पर्यंत स्वतःचा पीक विमा या ठिकाणी भरा, जेणेकरून जर नुकसान झालं तर त्याची भरपाई तुम्हाला नक्की भेटून जाईल. तर मित्रांनो अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.